नमस्कार, मी प्रशांत पाटील. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. 24 इयर्स म्हणजे 24 वर्ष श्रेणी, ज्याला आपण निवड श्रेणी म्हणतो, सिलेक्शन ग्रेड म्हणतो किंवा स्पेशल ग्रेड म्हणतो. ही ग्रेड कशाप्रकारे आपल्याला मिळणार आहे आणि काय काय डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत, कोणते कोणते कागदपत्र आपल्याला लागणार आहेत आणि ती कोणाकोणाला मिळणार आहे आणि कशाप्रकारे मिळणार आहे, याची संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. पण त्याआधी व्हिडिओ बघण्याआधी सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायचं आहे. तर चला आता आपण बघूया निवड श्रेणी. निवड श्रेणी म्हणजे काय? स्पेशल ग्रेड. आता ही निवड श्रेणी अनुदान प्राथमिक शाळेतील शिक्षकांना कशाप्रकारे मिळणार आहे आणि कशाप्रकारे त्याचं कागदपत्र आपल्याला जमा करायची आहेत. सर्वप्रथम आपण सर्क्युलर बघूया. परिपत्रक क्रमांक मुंबई महानगरपालिकेचं परिपत्रक निघालं होतं 2013 साली, 7/5/13 साली. त्यावेळी त्यांनी असं म्हटलं होतं की खाजगी विषय बघा, इथे त्यांनी म्हटलेलं आहे की कालावधीत थकबाकीचे अंतिम परिगणना करणं आणि श्रेणी देणं, असं त्या संदर्भात होतं. आता या परिपत्रकामध्ये पेज नंबर आपण जर 2वर आलो तर इथे त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे. इथे त्यांनी 1 नंबरला म्हटलं आहे की 12 वर्ष अर्थसेवा ज्यांची झाली आहे त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी द्यायची आहे. आता आपण जे बघणार आहोत ती निवड श्रेणी. पण निवड श्रेणी देताना मात्र वरिष्ठ वेतन श्रेणीतूनच निवड श्रेणीचं सिलेक्शन होणार आहे. आता ते कसं बघा. आता इथे बघा 4 नंबरचा एक पॉईंट दिलेला आहे, तो व्यवस्थित आपण वाचूया की वरिष्ठ वेतन श्रेणीतील 20% पदांना. लक्षात ठेवा, हा शब्द फार महत्त्वाचा आहे, कारण की इथेच अनेक जणांची गलफत होत असते. वरिष्ठ वेतन श्रेणीतील 20% पदांना सेवा ज्येष्ठतेनुसार 12 वर्षाची अहर्कारी सेवा पूर्ण केलेल्यांना निवड वेतन श्रेणी दिनांक 1/1/2006 8 पासून देय करण्यात आली असल्याने निवड श्रेणीसाठी पात्रता ठरवण्यासाठी परिपत्रक क्रमांक 10/12 दिनांक 21/8/2012 मधील अ व ड अटी सापेक्ष तसेच मागील 5 वर्षाचा गोपनीय अहवाल उपलब्धतेनुसार निवड श्रेणीसाठी पात्र ठरवण्यात यावा. याचा अर्थ काय आहे की निवड श्रेणी ठरवताना तुम्हाला सेवा ज्येष्ठता यादीनुसार ज्यांचे 20% प्रमाणे 12 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांच्यातून 20% तुम्हाला निवडून देणार आहे. आता हे त्यांनी काय सांगितलं आपल्याला इकडे की तुम्हाला परिपत्रक क्रमांक 10/12 मध्ये आम्ही सर्व माहिती दिलेली आहे. म्हणजे हे सर्क्युलर काढताना त्यांनी मागच्या सर्क्युलरमध्ये ज्या काही अटी टाकलेल्या आहेत, काही कंडिशन दिलेल्या आहेत, त्या कंडिशन आता आपण बघूया. चला आता आपण थोडं मागच्या सर्क्युलरकडे जाऊया की जे 2012चं आहे. आता हे बघा, हे ते 2012चं परिपत्रक 10/12 नंबर 21/5/2012 अशा प्रकारे हे परिपत्रक आहे. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिले खाजगी अनुदानित आणि विना अनुदानित. आता इथे बघा त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण ते पेजला जाऊया. पेज नंबर 4. इथे बघा, इथे आता त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की निवड श्रेणी म्हणजे 24 वर्षाची मिळवण्यासाठी पात्र होण्याकरता खालील अटीची पूर्तता करणे आवश्यक आहे. तिने वरिष्ठ वेतन श्रेणी 12 वर्षाची सेवा पूर्ण करणे आवश्यक आहे. परिमंडळ उपशिक्षणाधिकारी विहित करणे सेवा अंतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा, मुंबई महानगरपालिकेने जे आयोजित केलं होतं 24 वर्षाची 21 दिवसाची कंटिन्यू ट्रेनिंग, जी काही कोरोनामध्ये आपण ऑनलाईन घेतली, तर ती 21 दिवसाची ट्रेनिंग कंटिन्यू करणं आवश्यक आहे, ते स्पष्ट लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर क म्हटलेल्या प्राथमिक शिक्षकांसाठी प्रशिक्षित पदवीधर पदांची अर्थ प्राप्त करणे आवश्यक आहे. 2 प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक. आता इथे एक जर म्हटलंय पदवीधर पदांची, पदवीधर म्हणजे काय? इथे तो शिक्षक BA झाणं गरजेचं आहे. BA नसेल तर BCom चालेल, BCom असेल तर BSc चालेल. त्यांनी जी पदवी घेतली आहे 12वी नंतर त्याचं इथे काय असणं गरजेचं आहे, ती महत्त्वाची आहे. इथे स्पष्ट त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर क बघूया. 1 नंबर प्राथमिक शिक्षकांसाठी ते झालेले, ओके, पदवीधर आपलं संपलेलं आहे. पुढे बघूया 2 नंबर प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक पदावरील पदव्युत्तर प्रशिक्षक शिक्षकांची प्राप्त करणे आवश्यक आहे. अर्हता प्रशिक्षक शिक्षकांची अर्हता प्राप्त करणे आवश्यक आहे. ड प्राथमिक शाळेतील शिक्षकांना त्रिस्तरीय वेतन श्रेणी लागू करण्याबाबत वरील सूचना पारित करण्यात आल्या आहेत. परिपत्रक क्रमांक 2012 7/2/2012 अन्वये शिक्षकांच्या त्रिस्तरीय वेतन श्रेणी लागू करण्याच्या नवीन सूचना पारित करण्यात आलेल्या आहेत त्या खालीलप्रमाणे. आता अशा प्रकारे त्यांनी ते दिलेलं आहे. तर परत बघा, त्रिस्तरीय वेतन श्रेणी ते वरिष्ठ वेतन श्रेणी दिनांक 1/1/2000
1998 रोजी लागू करताना मागील 5 वर्षाचा गोपनीय अहवाल आपल्याला सादर करायचा आहे. सेवा अभिलेखाच्या आधारात पात्रता ठरवावी. संबंधित शिक्षकाची सेवा पुस्तिके ज्या दिवशी त्याच्या विरुद्ध कोणत्याही खात्याअंतर्गत चौकशी प्रलंबित नसल्याची खात्री करावी. त्या आधारावर संबंधित शिक्षकास वरिष्ठ वेतन श्रेणी ठरविण्यात यावा. अभिप्राय असल्यास अपात्र नसल्यास पात्र असल्यास समजावे. वरिष्ठ वेतन श्रेणीतील बघा हा मुद्दा परत आलेला आहे. सारखं सांगितलेलं जात आहे की वरिष्ठ वेतन श्रेणीतील 20% पदांना सेवा ज्येष्ठतेनुसार 12 वर्षाची अहकारी सेवा पूर्ण केल्यास निवड वेतन श्रेणीतील दिनांक 1/1/2006 पासून देय करण्यात आली असल्याने निवड वेतन पात्रता ठरवण्यासाठी संदर्भित क्रमांक 2 येथे परिपत्रातील अटीसापेक्ष तसेच मागील 5 वर्षाचा गोपनीय अहवाल निवड वेतन श्रेणीसाठी पात्र ठरवण्यात यावा. सदर काम त्वरित हाती घेऊन पूर्ण करण्यात यावे. बघा इथे हा 4 नंबरचा पॉईंट फार महत्त्वाचा आहे. सर्क्युलर निघालं 2012ला आणि त्यांनी तेव्हा सांगितलंय की हे काम त्वरित चालू करावं आणि पूर्ण करावं. पात्र कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणीनुसार सुधारित वेतन ते आपण दिलेलं आहे. आता इथे बघा ट्रेनिंगचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे की सेवा अंतर्गत प्रशिक्षण कार्यपद्धती निश्चित केल्यापासून 1 वर्षाच्या आत संबंधित शिक्षकांनी सदर प्रशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे हे सर्क्युलर आहे. तुम्हाला इथे 2 सर्क्युलर जोडायचे आहेत. एक 2012चं जे 6व्या वेतनाचं निघालं, त्याच्यानंतर 2013चं जे थकबाकीचं निघालं. त्याच्यामध्ये दोघंही 24 वर्ष निवड श्रेणीची देण्यात ठरवलेलं आहे. आता ही निवड श्रेणी कोणाला लागणार आहे हे आता आपण बघूया. याचे कागदपत्र काय काय आहेत ते आपण आता बघूया. आता इथे आपण कागदपत्र बघूया. सर्वप्रथम लागणार आहे चेकलिस्ट. चेकलिस्ट जी इथे आहे, इथे तुम्ही बघू शकता. इथे मी चेकलिस्ट सादर केलेली आहे. जी तुम्हाला वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी चेकलिस्ट लागली होती तीच चेकलिस्ट इथे लागणार आहे. पण कागदपत्र काही नवीन तुम्हाला इथे परत जोडायची आहेत. ती आता कोणती बघूया. निवड श्रेणीचा प्रस्ताव, रिकॉग्निशन लेटर, रिकॉग्निशन फॉर ग्रँटेडचं लेटर, 1ली ते 4थी वर्गात मान्यता मुदतवाढ व अनुदान नोंदणी मुदतवाढ. नंतर आहे सहाय्यक शिक्षक मान्यता, सेवा समाप्तीबाबत, कर्मचाऱ्यांच्या मान्यताप्राप्त शाळेतील सेवा कालावधीबाबत, विना वेतन रजेबाबत तपशील, सिनियरिटी लिस्ट सुरुवातीची व शेवटची. सुरुवातीची म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवातीला लागलात ती, त्याच्यानंतर 24 वर्ष पूर्ण झाली ती, त्याच्यानंतर 12 वर्ष पूर्ण झाली ती. अशा प्रकारे तुम्हाला सिनियर व शेवटची लिस्ट तुम्हाला द्यायची. व रनिंग ज्या दिवशी तुमची फाईल देते त्या दिवसाची सिनियरिटी लिस्ट. पुढे आहे सेवास्थान दर्शक तक्ता. संस्थेचा ठराव इथे तुम्हाला लागणार आहे. BAची परवानगी प्रत लागणारी BAची शिक्षण संस्थेचा ठराव तुम्हाला इथे लागणार आहे. 10वी 12वी मराठी. आता BA शिक्षण संस्थेचा ठराव म्हणजे काय? ज्या शिक्षकांनी शाळेत सेवेत लागल्यानंतर जर शिक्षण घेतलं असेल तर आपल्या संस्थेला कळवणं ते गरजेचं आहे. ज्यांच्याकडे हा ठराव नसेल तर त्यांनी ते क्षमापित करून घेतलं तरी चालेल. सुरुवातीला जर परवानगी न घेता जर शिक्षण केलं असेल, BA केलं असेल, BSc कंप्लीट केलं असेल तर ते क्षमापित करूनसुद्धा तुम्ही पत्र तिथे जोडू शकतात. त्याच्यानंतर 10वी 12वी मार्कशीट 100. आता इथे हा फार महत्त्वाचा विषय आहे. 10वी किंवा 12वी मराठी विषय 100 मार्कांचा असणे आवश्यक आहे. याचे सुद्धा स्वतंत्र परिपत्रक आहे. त्याच्यामुळे ही अट कंपल्सरी आहे. निवड श्रेणी मंजुरी आदेश. निवड श्रेणीचा मंजुरीचा आदेश तुम्हाला इथे जोडायचा आहे. गोपनीय अहवाल 5 वर्षाचा इथे तुम्हाला जोडायचा आहे. MECIT पास याचं सुद्धा मुंबई महानगरपालिकेचं स्वतंत्र सर्क्युलर आहे. सर्व शैक्षणिक कागदपत्र म्हणजे तुमचे 10वी 12वी DED जे काही आहे त्याचे कागदपत्र. वरिष्ठ वेतन श्रेणी वेतन निश्चिती कागदपत्र. वरिष्ठ वेतन श्रेणी जी तुम्हाला मिळाली होती त्याची निश्चिती केल्याची जी कागदपत्र म्हणजे त्याचं ॲप्रुव्हल. वैयक्तिक मान्यता तुम्हाला मिळाली आहे त्याचं कागदपत्र. 24 वर्ष ट्रेनिंगचे सर्टिफिकेट 21 दिवस. जर 24 वर्ष ट्रेनिंगचं सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल किंवा तुम्ही ती ट्रेनिंग केली नसेल तर 100 रुपयाचे स्टॅम्प पेपर प्रशिक्षणबाबत हमीपत्रसुद्धा तुम्ही देऊ शकतात. की हमीपत्र अशा प्रकारे देऊ शकतात की भविष्यात जी काही ट्रेनिंग असेल ती ट्रेनिंग मी पूर्ण करेल हे तुम्ही पेपरवर देऊ शकतात. ऑफलाईन ट्रेनिंग घेतल्यास यादी व त्याची इफेक्टिव्ह रिपोर्ट ऑफ इन्स्पेक्टर स्कूल. आता ऑफलाईन ट्रेनिंग घेतली असेल त्याची यादी. आता सर्व्हिस बुकमध्ये ऑलरेडी आपण ज्या ज्या ट्रेनिंग घेतो सर्क्युलर आलेल्या ट्रेनिंग लक्षात ठेवा. आपल्याला कोणत्या ट्रेनिंग इथे फक्त नमूद करायचे आहेत. मुंबई महानगरपालिकेचे जे सर्क्युलर निघालेले आहेत आणि जे इफेक्टिव्ह आपल्याला मिळालेले ट्रेनिंगचे तेच फक्त इथे ॲड करायचे आहेत. ऑनलाईन ट्रेनिंगचे कोणतेही सर्टिफिकेट इथे चालणार नाहीत. मुंबई महानगरपालिकेने परिपत्रक काढलेले
आणि मुंबई महानगरपालिकेने सांगितलेले ऑनलाईन ट्रेनिंग असेल तर त्याची इफेक्टिव्ह इथे फक्त लागणार आहेत. त्याच्यानंतर रिपोर्ट ऑफ इन्स्पेक्टर स्कूल म्हणजे BOचा रिपोर्ट. मेडिकल किंवा दीर्घकालीन व इतर सुट्ट्या घेतल्या असतील त्या संदर्भात जर तुम्ही मेडिक्लेम घेतले असतील, सेन्सेट ड्युट्या घेतल्या असतील किंवा बालसंगोपन रजा घेतली असेल किंवा इतर काही रजा घेतली असतील तर त्याचा सर्व तपशील इथे तुम्हाला द्यायचा आहे. आणि वय समापित मंजुरी लक्षात ठेवा, जे शिक्षक सुरुवातीच्या काळात एज जास्त असताना नोकरीवर लागलेले आहेत तर त्यांनी ते एज एक्सटेन्शन करून घ्यायचं आहे, म्हणजे त्याला आपण वय समापित करून घ्यायचं असतं. ते वय समापित करून घेतलं असेल तर ते इथे पत्र तुम्हाला लागणार आहे. आता महत्त्वाचा मुद्दा आहे की याच्यामध्ये कोणते कोणते शिक्षक येणार. लक्षात ठेवा, याच्यामध्ये सर्व शिक्षक येणार. तो शिक्षक आर्टचा असेल, क्राफ्टचा असेल, PT असेल, सगळे प्रकारचे शिक्षक याच्यामध्ये येणार आहेत. परंतु ही निवड श्रेणी नेमकी कोणाला भेटणार आहे तर आपण बघूया. बघा, गेल्यावेळी त्यांनी परिपत्रकात सांगितलं होतं की वरिष्ठ वेतन श्रेणीत 20% पदांना, म्हणजे जे शिक्षक 12 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्याच्यामध्ये 20%. समजा ते 12 वर्षानंतर ज्यांना 12 वर्ष मिळालेली आहे त्यांच्यातील शिक्षकांमधून आपल्याला पद मिळणार आहे. समजा 12 वर्षाचे 1 ते 4 शिक्षक असतील तर एकालाही मिळणार नाही. जर 12 वर्ष 5 ते 9 शिक्षक असतील तुमच्या शाळेत तर त्याच्यापैकी फक्त एकाला मिळणार आहे. 12 वर्ष तुमचे 10 ते 14 असणार आहेत त्याच्यापैकी 2 जणांना मिळणार. 12 वर्षीय शिक्षक संख्या 15 ते 19 असेल तर 3, आणि 12 वर्ष शिक्षक संख्या 20 ते 24 असेल तर ते 4 जणांना मिळणार आहे. लक्षात ठेवा, जर तुम्ही या पदांमध्ये बसत असाल, तुम्ही या शिक्षक संख्येमध्ये बसत असाल तरच तुम्ही निवड म्हणजे काय, त्याला स्पेशल ग्रेड म्हणतो, सिलेक्शन ग्रेड म्हणतो. लक्षात ठेवा, म्हणून तिला सिलेक्शन ग्रेड हे नाव देण्यात आलं आहे. जर तुम्ही याच्यामध्ये बसत असाल, या क्रायटेरियामध्ये बसत असाल, तुमचं BA पूर्ण असेल, तुमचं वय समापित केलेलं असेल, तुमचे सगळे डॉक्युमेंट्स क्लिअर असतील, तसेच तुम्ही शिक्षक संख्या 1 ते 4, 5 ते 9मध्ये जर तुम्ही येत असाल तर तुमची ती फाईल जाणार आहे, तुम्हाला तो लाभ मिळणार आहे. तर अशा प्रकारे आपण आज स्पेशल ग्रेडमध्ये आपण बघितलेलं आहे. जर तुम्हाला काही याबद्दल शंका असतील तर तुम्ही खाली कमेंटमध्ये नक्की मेन्शन करा. पण त्याआधी पुढील व्हिडिओ बघण्यासाठी व इतर माहिती घेण्यासाठी, इतर अधिक माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व ते इतरांनाही शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.